तर आई म्हणत होती थोडं खाऊ खा. आज आपल्या चॅलेंजचा कितवा दिवस आहे ते तुम्हाला इथं आपलं बुधवारी चॅलेंज चालू झाले. मी तर फुला पण करून, तर आईकडे गेल्यावर कसं काय कंट्रोल होतं कसं नाही ते सगळं तुम्हाला सांगते. तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं तुम्हाला स्वातंत्र्य असेल पण आम्हाला स्वातंत्र्य नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. म्हणजे नवऱ्यापासून तर स्वातंत्र्य मिळालं पण लेकरांपासून कधी मिळणार ना. लेकरांपासून आता लेकरं जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य भेटणार नाही. कारण की कुठेही जायचं म्हटलं तर त्यांचा विचार पहिल्यांदा करावा लागतो आणि मग आपला विचार असतो. तर असो, माझा आज जरा लवकर झालं होतं सगळं काम, कारण की त्याला शाळेत सोडायचं होतं आज लवकर, त्यामुळे लवकर उठले होते जरा. आणि सगळ्या गोष्टी लवकर पण झाल्या होत्या. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणतात ना, उपासना वगैरे झाली होती. नंतर त्याचं वगैरे आवरलं मस्तपैकी, त्याला आवरून रेडी करून शाळेत वगैरे सोडलं. आणि व्यायाम वगैरे झालेला आहे माझा. तर फक्त गरम पाणी वगैरे प्यायचंय. तर देवपूजा वगैरे करून पिणार आहे ते. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो कसा नाही. तसा आज आपल्या ब्लॉगचा 10वा दिवस आहे. तर डे 10 म्हणता येईल. तर बघूयात आजचा आपला 10वा दिवस कसा जातो. 10वाच दिवस आहे ना. तर बघूयात, म्हणजे लक्षात नसेल तर सॉरी बरं का. बघूयात आज कितवा दिवस आहे. मला माझ्यावरती तर 10वाच आहे. तर चला बघूयात आजचा दिवस कसा जातो कसा नाही. तर सॉरी बरं का, कालचा जो ब्लॉग होता ना तो 8वा होता, 9वा नव्हता. तर आजचा आपला 9वा आहे पण मी 8वा म्हणून अपलोड करते. चूक झालेली आहे त्यामुळं सॉरी बरं का. सॉरी, मी बघितलंच नाही गडबडमध्ये, त्यामुळे ना थोडंसं समजून घ्या. कारण की मिस्टेक झाली होती चुकून. 8वा होता तर 9वा झाला. तर आजचा आपला 9वा आहे. तर आजचा मी 8वा म्हणून अपलोड करते. तर समजून घ्या, कन्फ्युजन झालं होतं मला पण. तर आम्ही आत्ताच ना बोर्नविटा वगैरे पिलाय आणि आता आम्हाला आईकडे जायचंय. तर आईकडे गेल्यावर कसं काय कंट्रोल होतं कसं नाही ते सगळं तुम्हाला सांगते. कारण की आईकडे गेल्यानंतर आईला माहिती नाही, म्हणजे आईला सगळ्या गोष्टी माहिती असतात. हा, ह्याच्या आईला. तर माझ्या आईला सगळ्या गोष्टी माहीत असतात, तरी पण त्यांना कसं असते खा खा असं म्हणतातच ना गेल्यानंतर. आता आई आहे म्हणल्यानंतर कसं असते, आताच म्हणायला लागली तुला काही खायचं नाही का. हां, मी म्हणलं मी खाल्लंय म्हणलं. आता काय सांगायचं आईला ना आपल्या. तर बघूयात आईकडे गेल्यावर कसं काही कंट्रोल होतं. आता जावं तर लागणार आहे, ये म्हणायला लागली म्हणल्यानंतर थोड्या वेळासाठी. तर बघूयात काय होतं काय नाही, सांगते तुम्हाला. आज आपल्या चॅलेंजचा कितवा दिवस आहे ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही स्वतःच बघा. इथं आपलं बुधवारी चॅलेंज चालू झाले. मी तर फुला पण करून ठेवल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 दिवस कंप्लीट झालेत. म्हणजे आज आपला फायनली म्हणजे 11वा दिवस चालू झालेला आहे आणि ब्लॉगचा 10वा. 1-2 दिवस लेटच आहे का की ब्लॉग, मला वाटते. तर हेच कारण काढते म्हणलं ना, कट करते थांब. तर हेच कारण होतं मी ब्लॉग लवकर एडिट केला यांना यायच्या आधी. कारण की हाच प्रॉब्लेम झालाय मला. तर रविवारी पण येऊनही वाटायला लागले, कारण की एवढं त्रास द्यायला लागले ना, कोणतेच कामं करू देत नाही. म्हणून का नाही ब्लॉग पण लवकर एडिट केला म्हणून बरं झालं. तर आईकडे पण जायला पण मोकळी आणि बिना कामाचा त्रास द्यायला लागलं त्यामुळं. आणि आज आपला म्हणजे 11वा दिवस चालू झालाय. तर फायनली मी 10 दिवस पूर्ण केले. मला तर विश्वास बसत नाही आणि एवढं भारी वाटत आहे 10 दिवस पूर्ण करून. तर आता 20 दिवस कसे पूर्ण होतात काही नाही बघूयात. अजून 20 दिवस आहेत बाकी. तर मी आईकडे आले होते आणि आईकडे आल्यानंतर कसं आई म्हणणारच झाली ना हे खा ते खा. तसं आईनं दूधखीर वगैरे केली होती. मला दूधखीर पण खूप जास्त आवडते. तर माझ्या आवडतीच्या गोष्टी पण होत्या आणि डोसा वगैरे पण आणलेला होता वयांसाठी. तर आई म्हणत होती थोडं खाऊ खा, पण मी बिलकुल खाल्लेलं नाही. कारण की कसं खायचं म्हणलं ना तर कसं खा म्हणून फोर्स केलं, पण मी बिलकुल खाल्लेलं नाही थोडंसुद्धा. कसं आहे आपलं एकदा खाल्लं की चॅलेंज मोडते माहिती आहे. 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत, आता 11वा दिवस आहे. तर आता आम्ही बाहेर वगैरे जाणार आहोत. बघूयात कसं काय होतं चॅलेंज आजचं पूर्ण. आणि फक्त कॉफी वगैरे पिलेली आहे, बाकी काहीच खाल्लेलं नाही अजून तरी. तर बघूया. गोलाईमधून आलं होतं आणि आत्ताच मी घरी पण आले. तर हा, तर वंश तर घरीच होता, कारण की वंश खूप आगाऊपणा करायला तर म्हणून ह्यावेळेस त्याला आम्ही सोडून गेलो होतो. आणि आल्यानंतर ना मला गोलाईमध्ये ना क्रेविंग कशाची झाली सांगते. म्हणजे मंचुरियनचा वास आला होता आणि असं एक मन गेलं बरं का एकदम, की मंचुरियन खाऊन पुन्हा लक्षात येईल की आपलं चॅलेंज चालू आहे. म्हणजे कसं आहे 10 दिवसामध्ये एवढा बदल आहे की कसं आपल्या मनाला लगेच सांगायला लागली की आपलं चॅलेंज चालू आहे, आपलं चॅलेंज चालू आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय पण खाण्यावर मन गेलं का. इव्हन आम्ही त्या किराणा दुकानापाशी पण, म्हणजे किराणा दुकान भरपूर सारे आहेत ना गोलाईमध्ये, तर किराणा दुकानापाशी पण गेलतो आणि तिथं माझ्या सगळ्या आवडतीच्या गोष्टी, चिप्स कुरकुरे मोठे मोठे पॅकेट, पुन्हा
टोस्ट, खारी, बिस्किट, पुन्हा नंतर आपले छोटे मोठ्या गोष्टी, छोटे छोटे केक नसतात का ते, पुन्हा नंतर काय म्हणतात ते, सोनपापडी माझ्या आवडतीची, समोसे तसले छोटे, गुलाबजामुन छोटे, सगळ्या गोष्टी होत्या आवडतीच्या. पण असं मन नाही केलं की घ्यावंच म्हणून. असं वाटलं की पुन्हा नंतर ना कधीतरी माझं डाएट संपल्यानंतर म्हणजे एखादा पुढं आणून थोडं थोडं खाईन, पण इथून आणून खाईन असं वाटलं. पण असं नाही की आता चॅलेंज चालू आहे तरी पण घ्यावं खावं, चॅलेंजमध्ये काय कोण बघणार आहे असं नाही बरं का. मनाला मनाला आपल्या कधीतरी आपल्या मनाची आपल्याला भीती पाहिजे असं म्हणतात ना, ती गोष्ट समजली की माझ्या मनाचीच मला भीती की आपलं चॅलेंज चालू आहे, आपलं चॅलेंज चालू आहे. प्रत्येक गोष्टीला माझं असंच होतं. तिथे काय कोण मला बघायला नव्हतं आणि मी तुम्हाला तेवढ्या गर्दीत सगळ्या गोष्टी सांगू पण शकत नव्हते, कारण गर्दीत तेवढा आवाज पण येणार नाही. आधीच आपला आवाज फोनचा कमी, घरामध्येच मुश्किल आवाज येते, बाहेर तर काय पब्लिकमध्ये येणार आहे. बोलायला काय आपल्याला लाज नाही, पण आवाज येत नाही म्हणून बोलत नाही पब्लिकमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या गोलाईमध्ये सोबत गेल्यानंतर. तर तिथले भाव पण आम्ही चेक केले, इथले भाव तिथले भाव तर सेमच होते, काय वेगळं नव्हतं म्हणून काय जास्त घेतलंच नाही, नुसतं बघूनच आलो आम्ही सगळ्या गोष्टी. तर चला आता व्लॉगचा एंड कसं होतं काही नाही बघूया. 6 वाजलेले आणि डाएटचं अजून काही खाल्लेलं नाही. दूध वगैरेच पिलं होतं, कॉफी तुम्हाला माहिती आहे. तर बघूयात काय खाते का नाही, खाल्लं तर खाईल नाही तर नाही. आताच माझं काम वगैरे करून झालेलं आहे. आणि कसं तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे 6 वाजता मी जेव्हा आले होते ना तेव्हा म्हणजे एवढं माझं डोकं दुखायला लागलं होतं, कारण की आज मी दिवसभर काहीच नाही खाल्लेलं आणि टाईम होऊन गेला म्हणून जाऊ म्हणलं आजच्या दिवस नाही खाल्लं तर नाही खाल्लं. आणि उद्या पण भावाचा उपवास असल्यामुळं उद्या पण मला काही खाता येणार नाही, कारण की डाएटचं चालत नाही त्या गोष्टीला ना, उपवासाचं मला खायचं नाही, कारण माझं 30 दिवसाचं चॅलेंज आहे. तर मला मग काय ते दुधावरच म्हणावं लागेल. कॉफी पण पिता येत नाही आणि काय म्हणतात ते बोर्नविटा पण पिता येत नाही उद्याच्याला. तर बघूयात आता उद्याचा दिवस जरा हार्ड आहे आपल्यासाठी, कसं जातो कसा नाही. कारण की आज कसं तरी कंट्रोल केलं, पण कसं खूप जास्त मला असा राग यायला लागला होता, कारण की भूक लागल्यानंतर माणसाला चिडचिड होते ना, तसं व्हायला लागलं होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बाय.